तू आता इथेच राहा. तू कुठे जाऊ नकोस, इथेच राहा. नाही हो, मी फुकटची राहणार नाही बरं का. मग पैसे दे, झालं. अहो मी शिकली सवरलेली आहे. अरे वा. मला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचं सगळं काही येतं. अरे वा, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर येतं तुला. अरे मग झालं तर काम. माझ्या ऑफिस मध्ये सेक्रेटरीचा जॉब आहे. तू आजपासून माझी सेक्रेटरी. तुला महिना 5,000 रुपये पगार, राहणं खाणं इथेच सगळी व्यवस्थित. 5 कमी होतात का? 7,000 तसं नाही हो, ऐका ना. आता काय ऐकणार? ऐका ना हो, तुम्ही किती दयाळू आहात हो. ते तर मी आहेच. मला पण हात आहेत. डोळ्यावर ठेव. चिरतरुण रहिवासी संकुलाच्या या निसर्गरम्य परिसरात आपलं हार्दिक स्वागत. या संकुलात एकापेक्षा एक असे इरसाल नमुने राहतात, ज्यांना आपण मराठीत मॅडचॅप असं म्हणतो. त्यातीलच एक मॅडचॅप शिरोमणी पतंगराव पाखरे यांचं एक. आणि हे स्वतः पतंगराव पाखरे. नुकतीच यांची सेक्रेटरी त्यांच्याच ड्रायव्हर बरोबर पळून गेल्यामुळे हे अगदी अस्वस्थ आहेत. बघूया आता काय करतायत ते. हॅलो कुलकर्णी, अहो काय झालं माझ्या जाहिरातीचं? कुठली म्हणून काय विचारताय? तुम्हाला जसं माहितच नाही माझी जाहिरात कुठली येते ती. सुंदर सुस्वभावी तरुण मुलगी हवी सेक्रेटरीसाठी. मग आली कशी नाही पेपर मध्ये? अरे कमाल करता तुम्ही. पैसे दिले मी तरी सुद्धा जाहिरात नाही. अहो आता सॉरी म्हणण्यात काय अर्थ आहे? आणखी 2 दिवस जातील ना त्या पुढे. ताबडतोब द्या, मला कुठलीही कारण नकोय. ठेवा आता. मूर्ख भरले सगळे. झाली आद्या आपण सुरू झाली. हा आज भांडी पडल्याचा आवाज ऐकलात? ही भांडी पडली नाही, पाडली आहेत शांताबाईंनी. शांताबाई म्हणजे पतंगरावांच्या पतंगाची दोरी, अर्थात धर्मपत्नी, अर्धांगिनी. पण त्यांच्या नावावर जाऊ नका बरं का. नाव जरी शांताबाई असलं तरी बाई आहे मात्र डेंजर. हॅलो, हा रामभाऊ ना, रामभाऊ ना द्या आधी फोन. काय हो रामभाऊ, हा गेले 2 दिवस मी फोन करतेय, कुणी मला नीट उत्तर देत नाही मला. नाही नाही, आता मला काही सांगू नका तुम्ही. हे बघा, 2 तासाचा माझ्या घरी गॅस आला नाही ना, तर बघा बा आमच्या महामंडळाचा मोर्चा आणि तुमच्या घरावर नाही ते दुकानावर. आणि एकदा का आमचा मोर्चा आला की तुमच्या दुकानाला आग जरा जास्तच होते. नाही आग नाही, मोठं कुलूप लावीन. अहो लूप नाही, कुलूप, लॉक. तुम्हाला काय इंग्रजी कळणार? अहो मोठं कुलूप लावीन, कळलं? काय मेले इतके त्यांना ना बोलावं ते कळत काय. हो तुम्ही काय करता इकडे? काय नाही, आपलं पेपर. चला आज चला, मला पंप मारून द्या. पंप एवढ्या सकाळी सकाळी? तेवढा पंप मारायचा आहे तुम्हाला ना. या असल्या गोष्टींशिवाय दुसरं काही सुचतच नाही. कळलं मेलं लक्षण? चला. जसीमावळच्या उन्हात केवळच्या वनात नागिन सळसळली सळसळली. ए गप गप. सळसळली. काय चाललंय? काय चाललंय? कुठे काय? हा ती आपली संगीता नाही का? आता ही कोण संगीता? अगं वेडी आहेस का? संगीताची प्रॅक्टिस करत होतो. म्युझिक, संगीत. हा. अरे देवा. ऐका तुमची नागिन काय गाणं म्हणते ऐका. निर्लज्ज मेली. तू का फुटकारतेस? काय म्हणालात? हा मी गप्प बसते. हा मी गप्प बसले म्हणजे तुम्हाला तिच्या बिळात शिरायला बरं. ए शांते, ए शांत हो असं म्हणायचंय मला. उगाच काहीतरी बडबडू नकोस. आता मात्र मर्यादेच्या पलीकडे जातेस तू. हे सगळं सहन करण्याच्या पलीकडे जाते, सांगून ठेवतो. सहन तुम्ही करताय? सहन मी करतो? मी कसं वागता, काय करता, सगळं मला सहन करते. कधी काही बोलत नाही, कधी येता कधी जाता. जाऊ दे उशिरा घरी चालायचं. काय काल रात्री कुठे होतात? काल रात्री? काल कुठे रात्र झाली? झाली होती, काल रात्र झाली होती. काय सांगते? मग कुठे होतो मी? तेच मी तुम्हाला विचारते, कुठे होतात तुम्ही? मला कळलंच नाही ग. बऱ्या बोलानी सांगा, कुठे होतात काल? काल रात्री हे मी समाजसेवक आहे शांते. शांताबाई, समाजसेवा म्हणजे लोकांची सेवा. मला कितीतरी लोकांची सेवा करावी लागते, किती कामं करावी लागतात. डोळ्याला डोळा म्हणून कसं लागत नाही
रात्रंदिवस केवळ सेवा सेवा सेवा. मी तुम्हाला काय करत होतात नाही विचारलं, मग कुठे होतात ते विचारलं. असं विचार ना. मग तेच विचारते ना. दामोदरच्या लग्नाला गेलो होतो, तिथेही सेवा द्यावी लागते ना. दळली मेली तुमची सेवा. देवा देवा. हम्म. काय हो ती चालू तुमच्याशी काय बोलत होती काल? कोण चालू? ती चालूचा. वेडी आहेस का तू शांते? चालू नाही ग, चारू. चारू म्हण. चारू चारूता. हा नाव चारुता आणि आहे मात्र चालू. आणि काय हो तुम्ही तिला काय म्हणाला? तुझा पोटमाळा आणि खालची खाली वापरायला देशील का? बोला ना. हे बघ, तू उगाच गैरसमज करून घेतेस. आणि ती बिचारी विधवा अबला, आणि आपल्याकडे बघ 12 तारखेला सत्यनारायणाची पूजा आहे. मग कितीतरी पाहुणे येतील, त्यांची सोय नको का करायला? म्हणून त्यांचा पोटमाळा आणि ती खालची खोली मागितली होती मी. आणि मी काही फुकटात वापरणार नव्हतो. भाड्यापोटी 200-400 रुपये दिले असते मी. तेवढीच बिचारीला मदत झाली असते, नाही का? बिचारी हा. ती तुमची चालू. अगं काहीतरी काय बोलते तिला? ती बिचारी गरीब विधवा अबला नारी. आणि तुला तर माहितीये, अशा अबला गरीब विधवा नारींची सेवा करणं माझं काम आहे. अगं मी हाडाचा समाजसेवक आहे, कळलं? कळलं. घरची करते देवा देवा आणि बाहेरची चोळी शिवा. घराची ठरलेली कामं करा आधी तुम्ही आणि मग समाजसेवा करा. म्हणे समाजसेवक. अगं पण त्यासाठी गडी माणसं आहेत ना, माझी काय गरज आहे? हा? अरे आता ही कोण नवीन अबला नारी? चला चला बघूयात तिची काय सेवा करावी लागते ती. नाही नाही, मी शेवटी झाडाचा समाज. आलो आलो. चला चल. कुणी आहे का? वाचवा. अगं ही बघ कोण. अगं ये मुली. अगं अगं मुली. अगं ये मुली. अगं, मुली. अरे अरे ही तर बेशुद्ध आहे. हो ना. अहो बघताय काय तिच्या तोंडाकडे? ओ बघताय काय? अगं बेशुद्ध आहे ना, म्हणून हे बघतो कळलं. तिच्याकडे. आपण तुटला आपल्या सोफ्यावर ठेवा. बघतो शुद्धीवर येते का. ए मुली. अहो, उचला अगं, उचला. उचल उचल. घे मी ओ उचलतो. मी आहे उचलते. अहो, बघते का? निघाले उचल लगेच. ना. जाग दर्द इश्क जाग. जाग दर्द इश्क जाग. जाग हो, जाग. काय काय चाललंय? प्राणवायू देतो तिला. प्राणवायू हासा. अगं शुद्धीवर येत नाही ती. हात काढा. हा बाजूला. अगं पण मी काय करतोय तिला? मंजुळा पाणी आण. आण बाई पाणी आण. आले. आण. जाग दर्द. ह्याचं काय करू? घाल बोडक्यावर. अगं माझ्या नाही. शिंपडायचं शिंपडायचं. हे असं. असं असं हा. आली आली शुद्धीवर आली. हा? घाबरू नकोस घाबरू नकोस. तुझ्या मागे लागलेले ते 3 गुंड पळून गेलेत. हा आता तुझ्या समोर मी आहे. काय? म्हणजे आता ती काय? सुरक्षित आहे असं म्हणायचंय मला. मी नक्की कुठे आहे? मी कुठे आहे? स्वर्गात आहे की नरकात आहे? नरकातेस. वा वा वा, काय मंजूळ आवाज आहे. अगं बाई, ए तिचा आवाज मंजूळ आहे म्हणालो मी, तुला नाही म्हणालो. चल. हे बघ, तू स्वर्गात नाही की नरकातही नाही. या पतंगरावाच्या बंगल्यात अगदी सुरक्षित आहेस. काय तुम्ही पतंगराव आहात? हो तुम्ही ना. मला त्या 3 नराधम गुंडांपासून वाचवलं. हो हो. नाहीतर त्या तिघांनी मला. बघितलंस, हे ती सहनच करू शकली नसती. एका वेळेला 3-3 म्हणजे काय? हा काय बोलताय तुम्ही? काय बोलताय म्हणजे काय? अगं एका वेळेला 3-3 जणांचा मुकाबला कसा केला असता तिने, असं म्हणतोय मी. बरं मला सांग, कोण होते ते 3 गुंड? तुझं नाव काय आणि तू इथे कशी आली या नरकात? असं नका बोलू. हे घर म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे. बर, पण या शहरामध्ये तुझं कोणीतरी आहे की कोणीच नाहीये? नाही हो, मी अनाथ आहे. माझे आई आणि बाबा लातूरच्या भूकंपामध्ये देवघरी गेले. अरे अरे. हा बघितला होता. खूप मोठा भूकंप झाला. सगळी घरं पडली झाडली सगळं. तू कशी वाचलीस? अहो मी मुंबईला शिकत होते ना, म्हणून मी वाचले. हा म्हणून मी वाचली. हा हे पण बघितलं ना आपण टीव्हीवर भूकंपाच्या बातम्या बरोबर. तू नको लक्ष दे. मूर्ख. तू सांग. हे बघ, तुझ्या मागे लागलेले गुंड तर पळून गेले. आता काळजी करण्यासारखं काहीच नाही. तुझ्या इज्जतीला धोका नाही, कारण आता ती माझ्या हातात आहे. काय? म्हणजे ती आता इथं सुरक्षित आहे असं म्हणत होतो मी. आता तिच्या इज्जतीला धोका नाही. चोराच्या हातात तिजोरीच्या किल्ल्या. अगं
भलतच काहीतरी काय बोलतेस तू? ती अनाथ आहे. तू आता इथेच राहा. हा? तू कुठे जाऊ नकोस, इथेच राहा. हा, हा. नाही हो, मी फुकटची राहणार नाही बरं का. मग पैसे दे, झालं. हा. अहो मी शिकली सवरलेली आहे. अरे वा, मला कॉम्प्युटर सॉफ्टवेअरचं सगळं काही येतं. अरे वा, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर येतं तुला? अरे मग झालं तर काम. माझ्या ऑफिस मध्ये सेक्रेटरीचा जॉब आहे. तू आजपासून माझी सेक्रेटरी. तुला महिना 5,000 रुपये पगार, राहणं खाणं नाही इथेच हो, पण सगळी व्यवस्थित. मला- 5 कमी होतात का? 7 कर. 7,000 असं नाही देऊ हो, ऐका ना, का? आता काय ऐकणार आहे? ऐका ना हो. हो, तुम्ही किती दयाळू आहात हो. ते तर मी आहेच. मला पण हात आहेत. हा, डोळ्यावर ठेव. आणि तुला सांगतो, आधीच्या 2 सेक्रेटरीज प्रमाणे तू इथून पळून जायचं नाही. पळून गेलीस तर असेल तिथून शोधून आणून. चालेल? ठीक आहे. असं नका बोलू, मी कोणाबरोबरही पळून जाणार नाही. नाही नाही, आधीची जुली ड्रायव्हर बरोबर पळून गेली म्हणून म्हणालो. ए, हसत काय बसलेस तू? हा, चल हिचं सामान घे आणि हिला आउट हाऊस मध्ये नेऊन सोड. मला सांगताय? हो मला हो. अबे, तिच्या समोर मग तुमचा चंदू पळून गेलाय, समजला? दुसरा नोकर मिळेपर्यंत हमाली तुम्ही करायची, कळलं? जाते मी, जाते. काय झालं यांना? बघ ना, तू बघितलंस अशी वागतोय माझ्याशी. तुला काय वाटलं मी ही कामं करणार नाही? हा, मी घेऊन जाईन तिला. अशी संधी सोडेन का मी? चल चल चल, मी दाखवतो तुला माझा आउट हाऊस. चल. हा, हो हो, काळजी करू नको. मामा मग माझ्या बरोबर फिरायला पण चल चल चल. अगं काय ते, चल ये. So, this is my outhouse palace, the guest room for you. आवडलं? खूपच छान आहे हो ही खोली. आहा, तररम, तररा, तररम. आहा, ही खोली फक्त तुझ्यासाठी. फक्त खोली? नाही, खोलीतला बेड, बेडवरची उशी, उशीवरचा आरसा, आरशातला मी, तुझा बॉस. बस बॉस, आ? माझ्याकडे की नाही नवीन कपडेच नाही येत. काय त्या सांगतेस? गुंडांनीनं माझी बॅग पळवली हो. किती बरं झालं. हा? कसं बरं, असं कसं झालं असं म्हणतो मी. पण कपडे हवेतच कशाला? म्हणजे? हा काय प्रश्न झाला? हा. कपडे हवेतच कशाला? हा काय प्रश्न होतो काय? हो ना. डोंट वरी, तू हा. कपडे काढ. हा? म्हणजे माझी आधीची सेक्रेटरी होती ना, तिचे कपडे या कपाटात आहेत, ते काढ असं म्हणालो मी तुला. पण पतंगराव, हा. मी असे कोणाचे जुने कपडे घालत नाही काही. हा. मला नवीनच कपडे हवे. हा. तुम्ही आणून द्याल? हो, वाटलं तर माझ्या सॅलरीतून कापा. काय? चालेल मला. चालेल, आपण ना हा. एकत्र जाऊया शॉपिंगला. जाऊ. हम्म. मी तुला कपडे देईन, हा. तुझे सगळे कपडे घेईन, हा? शॉपिंग करून कपडे घेईन हा. असं म्हणालो मी तुला. मी तुझ्या पगारात एक पैही कापणार नाही. हा? पण हे तुझ्या दीदीला सांगू नको. नाही सांगणार. तू फक्त माझं काम कर, करेन. फक्त माझं काम कर. काम म्हणजे? ऑफिस सगळं करशील ना? हो. करशील ना? हो. आहा. आवाज कशाला बदलते? मी नाही बदलला, हो. मग तुमची आहा. आमचा स्पीड ब्रेकर आला. अरे, मला सोड नको. अरे, मला सोड. मला लपव. माझं काम करशील? माझं काम. आता येऊ का खाली? हा. मी शॉपिंगची सगळी तयारी करतो. हो, नक्की. हा, आलो. बाय बाय. बाय बाय. उफ.